विश्वजित गायकवाड, मंदार केणी, आशिष रायकर, विद्याधर भावे आणि संदूकच्या संपूर्ण टीमकडनं आपल्या सगळ्यांचं स्वागत. संदूक ही एक फॅमिली आहे आणि संदूकचा प्रवास माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होता. 2002 पासून याचं काम सुरू झालं होतं आणि आज 5 जूनला ते तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. थोडक्यात तुम्हाला बोर करणार नाही, मी पटकन सांगतो की संदूकची एक ढोबळ कथा माझ्या मम्माच्या म्हणजे मंगला संस्कृती यांच्या डोक्यातनं आली आणि ती मला म्हणाली की याच्यावर काहीतरी कर. आता मी काही लेखक नाही तर मी काय करणार, पण काहीतरी रेखाटलं आणि माझे जवळचे काही मोजके मित्र होते त्यांना ती बाउन्स केली कथा आणि सगळ्यांनाच त्याच्यात कमाल वाटली. संदूकचा प्रवास सुरू झाला. एक वात्रट माणूस माझ्या आयुष्यात आलाय. तो 1984 पासून म्हणजे बालनाट्यापासून आला. आता खूप डिटेल्सची भेटलाय मला, पण नाही एक फक्त. आणि हा सगळा प्रवास ज्यांच्या सपोर्टमुळे झाला ते म्हणजे माझे सगळे मित्र जिकडे आले, कोणाचं नाव राहिलं असेल पण दीपाली माझी बायको ती सतत माझ्यावर होती. मोठी माझी मीरा चिखलीकर त्यांच्यामुळे हा प्रवास सगळा पूर्ण झाला. आम्ही खूप इमोशनल झालोय. पण सुमित टेकओव्हर आपण ज्या म्युझिक सोहळ्यासाठी इकडे जमलोय लॉन्चसाठी आणि यातली जी जोडी आहे अजित समीर तेही माझ्या आयुष्यात खूप पूर्वीपासून आहे. ही सगळ्या टीमची ओळख मी तुम्हाला नंतर करून देईन, पण तत्पूर्वी आपण म्युझिकबद्दल बोलू. अतुल म्हणाला की 12 वर्ष तो हा चित्रपट घेऊन फिरतोय दारोदारी. पण अतुल मी सिनियर आहे या बाबतीत, कारण मी 25 वर्ष मराठी चित्रपटासाठी थांबलो होतो. त्यामुळे हा चित्रपट माझ्या नशिबात आला. अतुलची आणि माझी मैत्री ही एक्झॅक्टली 31 वर्षांपूर्वीची आहे. आम्ही दोघेही अर्ध्या चड्डीत बालभवनला बालनाट्यातनं कामं करायचो. त्याच्यानंतर संतगिरी सदनच्या गच्चीवर बसून मम्माच्या हातचं जेवायचो. तर हा प्रवास आज म्हणतात ना की लाईफ हॅज कम फुल सर्कल, तसं झालेलं आहे. त्यामुळे खूप ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही वेगवेगळे कामं करू, आपापल्या कार्यात परत बिझी होऊ. पण संदूक हा नेहमीच खूप पहिला चित्रपट असतो. नाही पहिला चित्रपट आहे म्हणून नाही, पण संदूक हा नेहमीच हृदयाच्या जवळ. यात अजून एक नावं मला आता ॲड करावीशी वाटतं ती म्हणजे हा काळ ज्यांनी उभा केला त्या महेश कुडाळकरसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवतो. कारण आम्ही कुडाळला गेलो त्याच्यानंतर आम्हाला अक्षरशः वाटलं की आम्ही 1940च्या त्या वातावरणात आलेलो आहोत. आणि ज्या माणसाने आम्हाला कपडे चढवले आमच्या अंगावर तो आमचा महेश शेरला. पुन्हा ह्या 2 महेशने आम्हाला असं सामावून धरलं. आमचा DOP आलाय का अजित रेड्डी नाही आलाय. एनिवे आपण आता म्युझिक रिलीजकडे बोलूया. सर्वप्रथम जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया अजित समीर आमच्या म्युझिक डायरेक्टर. समीर त्यानंतर पहिलं जे गाणं रामाचं गाणं अजित समीर यांचं संगीत दिग्दर्शन होतं. त्याला शब्द होते आमच्या विद्याधर भावे यांचे. आपण विद्याधर भावेंना मधुरा कुंभार गायिका दुसरं गाणं लावणी पुन्हा एकदा अजित समीर यांचं म्युझिक. अशोक बागवे सरांना मी रंगमंचावर या सर या. बागवे सरांचे शब्द आहेत. गायिका उर्मिला धनगर ती खरंच हनीमूनला गेली असं तो कारण मी लुक दिला तो खरंच. सांग तू नभातला पुन्हा एकदा अजित समीर यांचं म्युझिक. गुरु ठाकूर यांचे शब्द. स्वप्नील बांदोडकर. स्वप्नील आलाय.
आणि आमचं जे डब स्टेप आहे संदूक कुठे ते विद्याधर भावेचे शब्द विद्याधर भावेचे त्यानंतर मी असूनही डायसवर बोलवीन ओम तू ही आहे आशिष आशिष आला मंदार विशू भार्गवी शरद जी ऑल एक्टर्स गोजो ब्रँडन राहुल शरदानो मंगेश सातपुते ये ना यायला पण वेळ स्टेजवर पण यायला वेळ माझे तिन्ही ब्रँडन म्हणजे ते मागच उभं केलं पाहिजे ऑल माय असिस्टंट्स अमोल कल्याणी आशिष पाठक तुची सगळे या चिन्मय आला सीडी मधुरा आली का मधुरा प्लीज अजून कोण राहिलं तर स्वतःहून या रे कोण आहे they don't all will leave except for the music team and the lyricists. सगळ्यांची ओळख ही माझी संदूकची टीम सगळी प्रथमेश आलेलं आहे त्याची टीम आहे की ही सगळी होती तुम्ही फोटो काढा सर्वेश आम्ही सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचवतात थँक्यू आता सीडीचं अनावरण करण्यासाठी मी डायसवर अनिल कुमार गायकवाड यांना बोलवतो. विपिन भाई सर्वात महत्वाचा माणूस याचे इकडून चेक आल्यावर ते कमी काढायचे वगैरे ते सगळं ते थँक्यू विपिन भाई त्यांची काळजी आहे. त्यानंतर मी अनिल कुमार गायकवाडांना स्टेजवर बोलवतो. राहुल गोरे याचा वाढदिवस आहे तो आपण या निमित्ताने साजरा करतोय. गोजोला एक छोटंसं गिफ्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर गोजो हॅपी बर्थडे टू यू गुड जॉब. सेटवर पहिल्या दिवशी एंट्री अशी होती कसा दिसतो मी आता म्हणाल पहिलाच गॉगल काढ. Can we have the cake please?